ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದಂತೆ ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ನಾವು ಈ ದಿನ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 10ನೇ ಅವಧಿಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಆಯ್ಕೆಗೆ ಈ ದಿನ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಚುನಾವಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಒಟ್ಟು 19 ಗೌರವಾನ್ವಿತ ಸದಸ್ಯರು ಇವತ್ತು ಸಭೆಗೆ ಹಾಜರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರಲ್ಲಿ ಈ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹಿಂದುಳಿದ ಸಾಮಾನ್ಯ ಮಹಿಳಾ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಅವಕಾಶ ಇತ್ತು. ಇದಕ್ಕೆ 2 ಜನ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಕಾಜಿಯಾ ಅಫ್ಸಾ ಹಜೀಬ್ ಹಾಗೂ ಫಾತಿಮಾ ತಮೀಮ್ 2 ಜನ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಅದೇ ರೀತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸೈಯದ್ ಇಮ್ರಾನ್ ಅಹಮದ್ ಲಂಕಾ ಇವರು 2 ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಹಾಗೂ ವಸೀಂ ಅಹಮದ್ ಮನೆಗಾರ್ ಇವರು ಸಹ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಎಲ್ಲ ನಾಮಪತ್ರಗಳು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿದ್ದು ಅಂಗೀಕರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಮಧ್ಯೆ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳುವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದಂತಹ ಫಾತಿಮಾ ತಮೀಮ್ ಇವರು ಅವರ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಚೌಕಶಿಯಿಂದ ಹಿಂಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಂತಿಮವಾಗಿ ಕಣದಲ್ಲಿ ಉಳಿದಂತಹ ಕಾಜಿಯಾ ಅಫ್ಸಾ ಹಜೀಬ್ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅದೇ ರೀತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೂ ಸಹ ವಸೀಂ ಅಹಮದ್ ಮನೆಗಾರ್ ಇವರು ಅವರ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆದಿರುವುದರಿಂದ ಅಂತಿಮವಾಗಿ ಸೈಯದ್ ಇಮಾಮ್ ಅಹಮದ್ ಲಂಕಾ ಸೈಯದ್ ಇಮ್ರಾನ್ ಅಹಮದ್ ಲಂಕಾ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಪದಗ್ರಹಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ಈವರೆಗೆ ತುರ್ತು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ತುರ್ತು ಕೆಲಸ ನಿಲ್ಲಬಾರ್ದು. ಇವತ್ತು 21ನೇ ತಾರೀಕಿನಿಂದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ನೇಮಕ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಮುಂದಿನ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಯಮಾವಳಿ ಪ್ರಕಾರ
आज जो जालीपट्टन पंचायत का सदर और नाइब सदर का जो इंतखाब हुआ उसमें प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट पक्का और वाइस प्रेसिडेंट मुझे यूनानिमसली चुना गया। पिछले 2.5 साल से यहाँ पे एडमिनिस्ट्रेटिव पावर था, लेकिन आज एडमिनिस्ट्रेटिव चार्ज हमें जो इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव को मिला है और इंशाल्लाह हमारी कोशिश यही रहेगी कि पूरे पट्टन पंचायत की लोगों की खिदमत की जाए और जितने भी प्रॉब्लम्स पट्टन पंचायत में हैं उसको सॉल्व करने की कोशिश करेंगे। और यहाँ पर जो स्टाफ का इश्यू हो या फिर 2-3 इश्यूज ऑलरेडी पॉप्ड अप हैं उसको किस तरह से सॉल्व किया जाए और जिस तरह से हमारे एडमिनिस्ट्रेशन से जो हायर एडमिनिस्ट्रेशन है डीसी और एसी उनको साथ में लेकर के हमारे जो मिनिस्टर हैं एमएलए जो मिनिस्टर हैं उनका भी साथ लेकर के पूरी कोशिश ये रहेगी कि पूरे एरिया को किस तरह से हमारी जो ऑर्गेनाइजिंग बॉडी है और जहाँ से ये जो इलेक्शन हुआ था तंजीम और कांग्रेस के दरमियान में बैक होकर के हम लोग 12 तंजीम बैक कैंडिडेट हैं और 4 कांग्रेस के कैंडिडेट हैं। हमारा प्री पोल अलायंस था और उस हिसाब से हमारे पास कमोपेश 16 कैंडिडेट्स यहाँ पे काउंसलर्स एक प्री पोल अलायंस के तहत हमने इलेक्शन लड़ा था और इसी के चलते आज प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट का जो फैसला हुआ यूनानिमसली तंजीम का जो फैसला था उसको यूनानिमसली इम्प्लीमेंट किया गया और अल्हम्दुलिल्लाह आने वाले दिनों में हम पूरी तरह से जो भी हमारे एमएलए हैं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हो या फिर कर्नाटक सरकार की जितने भी सहूलियत हम लोग ला सकते हैं उनकी लाने की कोशिश करेंगे और इंशाल्लाह आवाम की और हमारे एरिया को डेवलप करने के लिए जो कुछ भी कोशिश होनी चाहिए उसको इंशाल्लाह करने की कोशिश करेंगे। अपने बातों में यह कहा कि जो है जितने भी इश्यूज हैं आप जो इश्यूज पे निशानदेही कर रहे हैं वो यूजीडी के रिलेटेड इशू है, पीने पानी का इशू है और 2-3 बड़े इश्यूज हैं। इसको एडमिनिस्ट्रेशन के पास लेके जाएंगे, हमारे मिनिस्टर के पास लेके जाएंगे और जितनी सहूलत हम लोग आवाम को देने की कोशिश करेंगे जो हमसे होता है हम भरपूर कोशिश करेंगे इंशाल्लाह। सबसे बड़ा इशू जो है ये ऑफिस का है, पंचायत ऑफिस का है, ये आबादी काफी दूर इलाका है। इंशाल्लाह इस सिलसिले में हमारे जहन में भी इस बात को लेकर के चीजें हैं। अगर काउंसिल में रख करके होता है तो इंशाल्लाह मेन सेंटर एरियाज में इंफॉर्मेशन सेंटर्स और आवाम के लिए जो सहूलियात होनी चाहिए टैक्स के लिए या फिर दूसरी जो भी है वो काउंसिल में डिस्कस करके हम लोग जो मेन एरियाज में उसको लाने की भी कोशिश करेंगे इंशाल्लाह।